अंतरावली सराटीला खरं तर आज जाणार होतो, परंतु त्यांनी लातूरला आज काही बैठकीची वेळ दिली होती, त्यामुळे ते म्हणाले मी लातूर. योगायोगानं आज दिवंगत नेते विलासराव देशमुखांची पुण्यतिथी असल्याकारणानं त्यांच्याही समाधीस्थळावर जाण्याचा योग आला. त्यांच्या समाधीस्थळावर धाराशिव जिल्ह्यामध्ये त्यांच्या काही मागण्या होत्या, त्यामध्ये प्रामुख्यानं मराठा त्यांचे काही सर्टिफिकेट्स बाकी होते, ते सर्टिफिकेट देण्याची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करायला मी सांगितलं होतं जिल्हाधिकारी धाराशिव यांना. ती बऱ्याच अंशी ती पूर्ण झालेली आहे. तर ती भगवा ध्वजाचा जो आहे तो मंजुरी दिलेली आहे आणि 17 तारखेला जरांगे पाटील साहेबांच्या हस्ते त्याचं आम्ही भूमिपूजन करतोय. तर ती वेळ सुद्धा जरांगे पाटील साहेबांनी दिलेली आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानं जी काही मराठा समाजानं मागणी केली होती जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून त्याबद्दल तरी समाधान व्यक्त केलं. फडणवीस आणि आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादा पवार यांच्या कानावर घाली आणि निश्चितपणे त्यावर जर काही तोडगा निघाला 27 तारखे 29 तारखेच्या, तर मी सुद्धा त्याबद्दल मला समाधान वाटतं. असं वाटतं का सर चर्चेत सगळे तोडगे निघत असतात. आजही जरांगे पाटील साहेबांनी जेव्हापासून आंदोलनाची भूमिका केली तेव्हापासून ज्या ज्या त्यांच्या मागण्या होत्या असताना त्यातील बहुतेक मागण्या मान्यही झालेल्या, काही मागण्या बाकी आहेत. निश्चितपणे सरकार हे सर्वसामान्य जनतेचं सरकार आहे, त्यामुळे मार्ग हा निश्चितच निघेल असं मला वाटतं. बाईक टॅक्सी पॉलिसी लातूरमध्ये केव्हा सुरू होईल? बाईक टॅक्सी पॉलिसी फक्त लातूरमध्ये नाही, पूर्ण राज्यामध्ये लागू होईल आणि लवकरच लागू होईल. नाही बघा कसं आहे, तुळजापूरच्या पूर्ण परिसर विकासासाठी राज्य शासनानं 1850 कोटीपेक्षा जास्त निधीची तरतूद केलेली आहे. तुळजापूर हे पूर्ण महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं एक प्रतीक मानलं जातं आणि भवानी मातेच्या विषयी भावना ज्या आहेत सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या जनतेच्या फार वेगळ्या आहेत आणि प्रत्येक भक्तांनी मागणी केली होती की तुळजापूरचा विकास होणं गरजेचं आहे. आणि त्या माध्यमातून विकास चालू असताना आर्किओलॉजी डिपार्टमेंट आणि जिल्हाधिकारी धाराशिव यांच्या वतीने काही आराखडा प्रकाशित केले. त्या आराखड्यामध्ये काही आक्षेप असेल तर चर्चेत मार्ग निघू शकतो. आम्ही अनेक लोकांशी चर्चा त्या ठिकाणी बदल सुद्धा केलेले आहेत. भविष्यामध्ये अजून काही जर करायचं असेल तर आम्ही जितेंद्र आव्हाडांशी पण चर्चा करून त्या ठिकाणी जाऊन आंदोलन करण्याऐवजी मी आणि ते शेजारीच ठाण्यात राहतो. मला जर त्यांनी असं सांगितलं असतं की आपल्याला चर्चा करायची आणि काही मार्ग निघतो का, तर त्यांना एवढा लांब यायची गरज नसली असते. 12 तास गाडी चालवून मला असं वाटतं जे चर्चेतनं मार्ग निघतो आणि शहराचा मंदिराचा जर विकास होत असेल तर त्याला आणि खूप प्रयत्न करून त्या मंदिराच्या विकासासाठी राज्य शासनाने करून घेतलेलं आहे. आणि तुळजापूर देवस्थान हे सगळ्यांच्या मनामध्ये असलेलं, भक्तांच्या मनामध्ये असलेलं देवस्थान त्याचा विकास होत असताना निश्चितपणे प्रत्येक विरोधी पक्षाच्या नेत्यांचा सुद्धा जीर्णोद्धाराला धक्का लावला जातोय का? त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे हात लागलेले आहेत, त्याला धक्का लावला जातो. छत्रपती शिवाजी हात लागलेल्या कुठल्याही